राजीनामा कशाला लिहिताय? मॅडम, शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आणि भाजपचे जे उमेदवार होते संजीव नाईक साहेब यांची उमेदवारी नाकारण्यात आली, जेव्हा की संजीव नाईक साहेब यांच्याकडे खासदारकीचा अनुभव सुद्धा होता. त्यांनी नवी मुंबईमध्ये नाही तर पूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं होतं. परंतु त्यांची एफिशियन्सी असताना सुद्धा त्यांना डावलण्यात येऊन फक्त ठाण्यामध्ये आपलं प्रभुत्व राहिलं पाहिजे याकरिता दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली, जिथे भाजपचा कमळचा प्रसार होणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे हे कुठेतरी बायस करून केलेलं राजकारण आहे आणि त्यामुळे फक्त नाईक साहेब किंवा नवी मुंबईतला भाजप हा ठाणे जिल्ह्यामध्ये पसरता कामा नये याकरिता हे केलेलं सगळं राजकारण. आणि ह्या राजकारणाचं बळी आम्हाला पडायचं नाहीये. त्यामुळे आम्ही प्रचार करणार तो फक्त कमळाचाच प्रचार करणार, भाजपचाच प्रचार करणार, इतर कोणाचाही प्रचार करणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पदांचे सर्व पदाधिकारी राजीनामे देत आहोत. जिथे कमळ नाही तिथे आम्ही नाही. मॅडम, कुठेतरी असं म्हटलं जात आहे की कुठेतरी दबाव तंत्राचा तर वापर नाही होत आहे. नाही, आम्ही दबाव तंत्राचा वापर करायचा असता तर कधीच केला असता. त्याच्यासाठी हे शेवटच्या क्षणाची वाट बघितली नसती. इफिशियन्सी असते ना काहीतरी, तुमच्यामध्ये ते कॅलिबर असलं पाहिजे की तुम्ही त्या लोकसभेमध्ये जाऊन संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आवाज उचलला पाहिजे. आमच्याकडे कॅलिबरवाला इफिशियंट माणूस आहे, त्याला तुम्ही जो निवडून येऊ शकतो त्याला घरी बसवायचं, आणि ज्याच्यामध्ये कॅलिबरच नाही, जो निवडूनच येऊ शकत नाही त्याला बसवायचं. मग हे तुमचं कुठेतरी मैत्रीचं नातं आहे ना, जे न दाखवता छुप नातं केलेलं आहे की तुम्ही कल्याण ठेवा आम्ही ठाणा ठेवतो. हे कुठेतरी आम्हाला न कळण्यावर आम्ही दूध खडे नाही आहोत. त्यामुळे आम्ही हा चुकीचा प्रचार करणार नाही. आम्ही युती धर्म पाळला असता पण तो खरा असता, तर हा चुकीचा युती धर्म चालू आहे तो आम्ही पाळला नाही. जिथे कमळ नाही, जिथे भाजपा नाही तिथे आम्ही नाही. तुम्ही राजीनामा काय देताय, काय कारण आहे? ना आपल्या संजीव नाईक साहेबांना जो अन्याय झालेला आहे त्याचं हे करण्यासाठी आम्ही राजीनामे देतो सर्व. का वाटतं काय अन्याय झालेला आहे? नाही, संजीव नाईक साहेबांचे जे कार्य आहे त्यात आम्ही दुसऱ्या पक्षाचं नाव घेत नाही, पण जे कार्याप्रमाणे त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होती. जे संजीव नाईक साहेबांचे जे मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबईमध्ये जे त्यांनी कार्य केले आहे, शांत स्वभाव असा हा नेता आहे, तर त्याला हे तिकीट मिळालीच पाहिजे होती. त्याला तिकीट मिळण्याकरता आम्ही राजीनामा देत आहोत. आता तुमची भूमिका काय असणार आहे, ठाम भूमिका काय? नाही, आमच्या भूमिका हीच आहे की संजीव नाईक साहेबांना आत्ता वेळ गेलेली नाही तर त्यांना ते तिकीट मिळावे म्हणून आमची राजीनामा लिहित आहे. संजीव नाईक साहेबांना जो ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी द्यायला हवी होती परंतु ती दिली नाही. ज्यांना मीरा भाईंदर ठाणे आणि नवी मुंबई शहराची माहिती आहे, विकासाच्या बाबतीत त्यांनी केलेलं कार्य हे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीमध्ये नरेश म्हस्के जे उमेदवार जे पहिल्यांदा त्यांना उमेदवार दिले, ज्यांना ठाणे शहराच्या कार्याबाबतीत फक्त माहिती आहे, त्यांची बाउंड्री फक्त ठाणे महानगरपालिका, त्याच्या पुढे त्यांना शहरातलं राजकारण माहिती नाही, शहराच्या विकासाच्या बाबतीत काही माहिती नाही. अशा उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा मी नवी मुंबईचा सदस्य म्हणून राजीनामा या ठिकाणी देत आहे. दबाव तंत्राचा विषय नाही. ज्या ठिकाणी नाईक साहेब किंवा नाईक परिवार हे संयमाची भूमिका घेत असताना कुठेतरी नवी मुंबई शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय आणि म्हणून तो अन्याय सहन तरी किती वेळा करायचा. 2019 मध्ये उमेदवारी नाकारली, त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये नाईक साहेबांना मंत्रिपद करतील अशा अपेक्षा असताना मंत्रिपद नाकारलं, आणि आता संजीव नाईक साहेबांना जर खासदारकीचं तिकीट नाकारलं असेल तर तो अन्याय नाईक फॅमिली सहन करत असेल परंतु इथला कार्यकर्ता सहन करणार नाही. आज तुम्ही आता इथे बघत आहात की हा जो आक्रोश आहे कार्यकर्त्यांचा तो ह्याच्यासाठीच आहे कारण आम्हाला माहिती आहे की भाजपाची इथे मेजॉरिटी आहे. भाजपाची मेजॉरिटी असताना इथे 8.25 लाख जे मतदार आहेत त्यांना सगळ्यांना भाजपाचाच निवडून आणण्यासाठी खासदार हवा आहे. संजीव नाईक साहेब हे जे खासदार होते आमचे माजी, त्यांना अनुभव आहे, तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेले ते कार्यकर्ते आहेत पक्षाचे. त्यांनी एवढे वर्ष खूप व्यवस्थितपणे काम केलेले आहे. शहराच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे आणि म्हणून जेव्हा त्यांना उमेदवारी आम्ही अपेक्षित करत होतो, एवढे दिवस झाले आम्ही काम करत होतो आणि आमची हेच इच्छा होती की ह्या भागामधून कमळच खिल्लं पाहिजे. पण ते आम्ही बघतोय की उमेदवारी दुसऱ्या पक्षाला दिली गेलेली आहे. हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये. आज तुम्ही
सगळ्या कार्यकर्त्यांचं तुम्ही जे काही बघताय त्यांची सगळ्यांची रिॲक्शन बघताय ती हीच आहे. तर हे शहर विकसित होणार आहे, ह्याच्या पुढे विकसित शहर आहे आणि ह्याच्या पुढे अजून खूप ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा स्कोप आहे. दुसरं मुंबई होणारं शहर आहे नवी मुंबई. आणि इकडची जनता आहे त्यांची जी अपेक्षा सेंटर मधून पण वेगळी आहे. आमच्याकडे एअरपोर्ट येत आहे, इथे सगळे वेगळे वेगळे सगळे स्टेशन्स आहेत, मोठा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्हाला आमचाच खासदार पाहिजे, आमच्याच पक्षाचा खासदार पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि म्हणून याचा निषेध करत आज सगळ्या कार्यकर्त्यांनी जी काही कार्यकारिणी आहे इथे भाजपाची त्यांनी सगळ्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि आम्ही हा जो नवीन जो काही उमेदवार दिलेला आहे त्या बाबतीचा जो निर्णय आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत. आणि आमची मागणी आहे की या ठाणे विभागामधून भाजपाचाच जो उमेदवार असेल त्याचाच फॉर्म भरला गेला पाहिजे. या शहराच्या भवितव्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. ह्या उमेदवाराचं काम करणं आमच्याकडून शक्य होणार नाही. त्यामुळे निश्चित मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधानपदी बघण्याचं स्वप्न आमचं आहे ते साकार होणार. परंतु त्याच्यातला हा एक आकडा चुकीच्या पद्धतीने जाईल. निश्चित आम्ही पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. आम्ही घराघरापर्यंत पक्ष पोहोचवला. नाईक साहेबांचा आदेश असेल, बावनकुळे साहेबांचा आदेश असेल, फडणवीस साहेबांचं नेतृत्व आम्ही त्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत नेलंय. मोदी साहेबांचा नमस्कार नेलाय. आणि हे सगळं करत असताना मेहनत आम्ही केली, सगळं आम्ही केले. आणि आज आमच्या शहराच्या विरोधी असणारी भूमिका घेणारं नेतृत्व जर आम्हाला निवडून द्यायची वेळ आली असेल तर कुठेतरी अन्यायकारक होईल. शहरवासियांच्या भवितव्यासाठी अन्यायकारक होईल. म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतला. आम्हाला तिकिटाची गोष्ट आदल्या रात्री देखील समजत नाही. जेव्हा पेपर आउटलेट होते तेव्हा आम्हाला जर गोष्ट समजत हा चुकीचा अन्याय. कुठल्या गोष्टीवर तुम्हाला नवी मुंबईचा विकास करायचा, ठाणे जिल्ह्याचा विकास करायचा, संजू नाईक साहेबांशिवाय पर्यायच नाही. कदाचित नवी मुंबईला होरपळून काढायचं असेल मॅडम, कारण हे व्यक्ती खासदार झाले, आम्हाला काही विरोध नाही. परंतु नंतर तुमची जी इतर लोक आहेत ते आताच हवेत गेलेली आहेत. त्यांना विकास करायचा नाही. नवी मुंबईचा विकासाचा फक्त पिक्चर आहे. पिक्चरामागे वेगळंच काय. नरेश मस्के आले होते पण तुम्ही त्यांची भेटही नाकारली. नरेश मस्के साहेबांना आमचं म्हणणं नाही, आम्हाला नाईक साहेब सांगतील तीच पूर्व दिशा आहे. परंतु आमच्या संजूजी नाईक साहेबांना का डावललं याचं पहिलं उत्तर द्या. का डावलला तुम्ही म्हणता ठाणे जिल्हा ठीक आहे त्यांचा, मग त्याच्या अगोदर कोणाचा होता? 70 वर्ष ही भारताचे पंतप्रधान काँग्रेस होते, त्याच्यानंतर मोदी साहेब आलेतच ना. मग कुठे ना कुठे बदल होणं गरजेचंच आहे. व पहिला जो खासदार निवडून आला तो लाटेत आलेला आहे ना. संजूजी नाईक साहेब कार्य करून निवडून आलेले. की वारंवार नाईक परिवाराला डावलण्याचं काम हे झालेलं आहे ठाणे जिल्ह्यातून. आणि ह्याचं कारण हे सर्वांना माहिती आहे. आणि सर्वसामान्य माणसाचा एकच उमेदवार आहे, संजू नाईक साहेब. सगळ्यांच्या मनात एकच नाव आहे की संजू नाईक साहेबच खासदाराचे उमेदवार असतील आणि साहेब खासदार होऊ शकतात. आणि सर्व रिपोर्ट आणि सर्वे जर साहेबांच्या बाजूने पॉझिटिव्ह असेल तर हा ऐन मोमेंटला रात्रीच्या वेळी अपरात्री हा उमेदवार का डोक्यावरती दिला आहे. ह्याच्याच कारणासाठी आज सगळ्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आज इथे राजीनामा दिलेला आहे. आणि हा सगळ्यांचा आक्रोश आहे. इथे जर भाजप टिकवायची असेल तर नाईक परिवाराशिवाय पर्याय नाही आहे. आणि हा उमेदवार हा संजू नाईक साहेबच असावे, कारण की उमेदवार जर संजू नाईक साहेब असतील तर 1001% ते निवडून येणार आहेत. तर पक्षश्रेष्ठींनी याचा जास्तीत जास्त लवकर विचार करून उद्या आम्हाला फॉर्म भरायची मुभा द्यावी आणि भारतीय जनता पक्षाकडून संजू नाईक साहेबांचं नाव लवकरात लवकर डिक्लेअर करावं. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.